नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक उमेदवारांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न आहे. मला मिळालेल्या TAIT गुणांवर माझा प्रवर्गातील कॅटेगरी रँक किती असेल आणि माझी निवड होण्याची शक्यता किती आहे? हा प्रश्न आपले जे अनेक शिक्षक उमेदवार आहेत त्यांना पडलेला आहे. अनेक उमेदवारांनी यापूर्वी काही रँक कॅल्क्युलेटर वापरलेले आहेत आणि त्यावरून त्यांनी त्यांचा स्वतःचा रँक ठरवला असं सुद्धा असू शकते. परंतु आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो गहन प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक म्हणजे उभा राहिलेला आहे, त्याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करायची. मी एक TAIT रँक कॅल्क्युलेटर सुद्धा इथं या स्क्रीनवर शेअर करतोय आणि शेअर करून तुम्हाला वेगवेगळ्या जे काही शिक्षक उमेदवारांचा TAITचा स्कोअर त्यांच्या प्रवर्गानुसार त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे आणि ऍड केल्यानंतर त्यांचा रँक काय ठरतो, त्यांच्या प्रवर्गानुसार त्यांचा रँक काय येतो हे आपल्याला आज काढायचं. बघा, याच्यासाठी काही गृहीत धरलेलं आहे. तर मी बेस घेतलेला आहे शिक्षक भरती 2022चा. हा बेस घेतलेला आहे कारण मॅथमॅटिक्स मध्ये एक आहे, कुठलंही आपल्याला जर साध्य करायचं असेल तर ऍझम्पशन घ्यावं लागतं, म्हणून मी ऍझम्पशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षक उमेदवारांच्या रिक्त पदाची संख्या ही सुद्धा आपण इथं गृहीत धरलेली आहे मित्र. तर हे जे रँक एस्टिमेटर आहे ते मी या स्क्रीनवर आता शेअर करतो. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्र. या व्हिडिओला स्किप करू नका, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे हा. कारण काय, याच्यानंतर प्राधान्यक्रम येतील आणि प्राधान्यक्रम आल्यानंतर आपलं काहीतरी स्टडी असायला पाहिजे. त्या स्टडीच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की वर असं दिसतंय इथं इनपुट आहे आणि इथं खाली रिझल्ट आहे. म्हणजे वरच्या रकान्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे आणि खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक रिझल्ट मिळणार आहे. रिझल्ट कोणता मिळणार आहे तुम्हाला? तर सर्वसाधारण रँक म्हणजे तुमचा ओव्हरऑल रँक काय राहणार आहे तो सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या प्रवर्गातील तुमचा अंदाजे रँक काय राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि इथं तुमच्या प्रवर्गातील उपलब्ध जागेची संख्या. जोपर्यंत मी प्रवर्ग बदलणार नाही तोपर्यंत ही जागा, ही जी संख्या आहे ही बदलणार नाही. ज्यावेळेस मी प्रवर्ग बदलेल त्यावेळेस ही संख्या बदलणार आहे मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्या. तर सुरुवातीला आपण एक म्हणजे ओपन कॉम्पिटिशनचा विचार करूया. आणि ओपन कॉम्पिटिशन मध्ये जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यामध्ये ओपनचे तर येतातच, पण त्यासोबत सर्व प्रवर्गाचे उमेदवार समाविष्ट होत असतात, हे लक्षात घ्या. त्याला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतात. मग एक शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा TAITचा जो काही स्कोअर आहे तो मी 98 घेतला. त्यांची जी कॅटेगरी आहे ती ओपन आहे, तर त्यांचा ओव्हरऑल रँक, ज्याला आपण जनरल रँक असा म्हणतो, तो येणार आहे 74,913 आणि त्यांच्या प्रवर्गामधला त्यांचा जो रँक आहे तो येणार आहे 20,976 येणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला हा आकडा बदलत राहायचा आहे. हा जो याच्यामधला आकडा आहे याला मला बदलायचा आहे. हा आता मी 99 करतोय. 99 काय येते ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. खाली तुम्हाला रिझल्ट येईल, तुम्ही रिझल्ट पाहत चला. कारण प्रत्येक वेळेस जर मी रिझल्ट सांगितलं तर व्हिडिओची लांबी फार वाढते आहे. तर सर्वसाधारण रँक त्यांचा 71,571 येते आणि त्यांच्या प्रवर्गातील त्यांचा जो रँक आहे तो 20,040 येतोय. पुढे हा आकडा मी आता बदलतोय, याला 100 करतोय. ओपन कॅटेगरी आहे सध्या, हे लक्षात घ्या. प्रवर्ग नंतर मी चेंज करेल. सध्या आपण ओपन कॅटेगरी म्हणजे ओपन कॉम्पिटिशन म्हणतो, कॅटेगरी पेक्षा सॉरी ओपन कॉम्पिटिशन. 100 ज्यांचा TAITचा स्कोअर 100 आहे तर त्यांचा ओव्हरऑल रँक राहणार आहे 68,263 आणि त्यांच्या प्रवर्गातील रँक त्यांचा येईल 19,114. एवढा हा फरक पडतो प्रवर्गाच्या बाबतीत.
त्यानंतर हा जो पुन्हा आकडा आहे याला जर तुम्ही TAITचा स्कोर 101 घेतला तर आपल्याला काय रिझल्ट मिळते हा खाली तुम्हाला बघायचा. त्यांचा ओव्हरऑल रँक आलाय 64,996 आणि त्यांच्या प्रवर्गातील रँक इथं बघायचं आहे तुम्हाला, कारण याच्या पुढे हे सांगणार नाही मी तुम्हाला, ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट रिझल्ट येणार आहे, तुम्ही बघत राहायचं. 18,199. पुढे हा जो स्कोर आहे मी आता याला 102 करतोय. 102 ओपन कॉम्पिटिशन खाली तुम्हाला तुमचा जनरल आणि प्रवर्गानुसार रँक मिळालेला आहे. पुढे घ्यायचं याला 103. बघा ओव्हरऑल रँक आला 58,616 आणि प्रवर्गाचा रँक आहे 16,412. त्याच्यानंतर 104 ओपन कॉम्पिटिशनच्या बाबतीत आपण सध्या आपला जो रँक काढणं तो सुरू आहे. ओव्हरऑल येते 55,516 आणि प्रवर्गातील येते 15,544 आणि त्या प्रवर्गाच्या हिशावर जागा आलेल्या आहेत रिक्त जागा 3,640 म्हणजे त्या ओपन कॉम्पिटिशन मध्ये. त्याच्यानंतर पुढला आपलं घेऊ 105. 105 पुन्हा बदललेला आहे, तुमचा ओव्हरऑल रँक बदलेल आणि प्रवर्गाचा अंदाजित, शब्द लक्षात घ्या, अंदाजित रँक बदललेला आहे. पुढं याला 106 करतोय मी, बघायचं आहे तुम्हाला रिझल्ट काय येते ते. तर ओव्हरऑल रँक इथं आलेला आहे 49,529 आणि त्या प्रवर्गाचा अंदाजित रँक आलेला आहे 13,868. याला आपण चेंज करू 107. TAITचा स्कोर घेतला तर खाली बदल आलेला आहे. त्याच्यानंतर 108 घेतोय मी, पुन्हा ओव्हरऑल रँक आणि अंदाजित रँक बदललेला आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. नंतर 109 ओव्हरऑल रँक येतो 41,160 आणि त्या प्रवर्गातील रँक येतो 11,525. पुढं 110 यांचा येणार आहे, म्हणजे सर्वसाधारण रँक येणार आहे 38,551 आणि त्या प्रवर्गामधला येतो 10,794. 111 हा जर TAITचा स्कोर असेल तर मग काय ते आपल्याला इथं बघायचं, मला खाली दिसेल ते. त्याच्यानंतर 112 पुढे घ्यायचं आहे आपल्याला आकडा 113. TAITचा स्कोर खाली तुम्हाला तुमचा रिझल्ट येते आहे, रिझल्ट सेक्शन तुम्हाला बघायचं आहे. पुढं आपल्याला जायचं आहे 114, तुम्हाला दिसेल रिझल्ट सेक्शन. 115 पुढे TAITचा स्कोर 116, खाली रिझल्ट पाहत राहायचंय तुम्हाला. पुढे घ्यायचंय आपल्याला 117, त्याच्यानंतर 118 TAIT स्कोर ओपन सध्या कॉम्पिटिशन पाहतोय आपण. पुढं 119 TAIT स्कोर आहे. त्याच्यानंतर 120 त्यांचा ओव्हरऑल रँक आला 17,972 आणि कॅटेगरी रँक येतो 5,032. 121 TAIT स्कोर दिलेला आहे. त्याच्यानंतर 122 पुढं 123 त्यानंतर येणार आहे 124. आता बघा ओव्हरऑल रँक आलेला आहे 15,508 आणि त्यांचा त्या प्रवर्गातील रँक आहे 3,502, म्हणजे आता हे सेफ झोन मध्ये आलेले 124 पासून. 125 त्यांचा ओपन कॉम्पिटिशन मधला रँक आलेला आहे 3,182. नंतर 126
पुढे रिझल्ट आपल्याला बघायचा आहे 1 to 7, त्यानंतर 1 to 8, टीआयटीचा स्कोर 1 to 9, पुढं 130, 130. आणि जेव्हा टीएआयटीचा स्कोर 130 ओपन कॉम्पिटिशन मध्ये असेल तेव्हा त्यांचा सर्वसाधारण रँक येणार आहे 6814 आणि त्यांचा ओपन कॉम्पिटिशन मधला रँक येणार आहे 1908. असं हे कॅल्क्युलेटर मला सांगते. आता मी काय करतोय माहितीये का, पुन्हा इथं आपल्याला जे घ्यायचं आहे टीआयटीचा स्कोर 98 घेतोय. त्याच्यानंतर हा जो इथला प्रवर्ग आहे हा आता चेंज करतोय मी, याला SCBC घेतोय. SCBC त्यांच्या वाट्याला इथं रिक्त जागा आलेल्या आहेत 1300. त्याच्यानंतर 98 यांचा ओव्हरऑल रँक येतो 74,913. त्याच्यानंतर तुमच्या प्रवर्गातील अंदाजित रँक येतो तुमचा 7,491. आता आपल्याला टीएआयटीचा जो स्कोर आहे तो बदलत जायचा आहे. तुम्हाला खालचा निकाल पाहत राहायचा आहे. मी त्याला फटाफट बदलतोय, तुम्ही निकाल पाहत बघा. हा जो टीएआयटीचा स्कोर आहे आता हा मी 99 करतोय. खाली रिझल्ट येते आहे. त्याच्यानंतर याला आपण आता 100 करूया, 100. खाली तुम्हाला निकाल दिसेल. पुढे याला 101 करायचं आहे टीएआयटीचा स्कोर. पुन्हा खाली रिझल्ट येईल, तुम्ही तो बघायला पाहिजे. 102 ओव्हरऑल रँक येते 61,778 आणि त्यांच्या प्रवर्गातला म्हणजे SEBC मधला त्यांचा रँक येते 6,178. 103 पुढे घ्यायचंय आपल्याला 104. त्याच्यानंतर 105, पुढं 106. खाली बघत राहा, ओव्हरऑल रँक येणार आहे आणि SEBC प्रवर्गातला रँक येणार आहे 107. त्यानंतर 108, पुढं 109. खाली चेंज होत राहणार आहे, ते तुम्हाला बघायला पाहिजे. नंतर येतोय 1110, 110 सॉरी, हा टीएआयटीचा स्कोर घेतला आपण. नंतर 111, पुढं 112, 113. टीआयटी स्कोर टाकून राहिलो मी, तुम्ही खाली रिझल्ट बघत राहा. 114, 115, 116, 117, 118, 119, 120 टीआयटी स्कोर आहे. आणि या स्कोअरवर महिला समांतर आरक्षण, त्याच्यानंतर माजी सैनिकाचं आरक्षण, विषय, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सगळे घटक परिणाम करतात. त्यामुळे असं फिक्स नाही आहे, याच्यामध्ये व्हेरिएशन येईल, थोडंफार प्रमाणात व्हेरिएशन येते, हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या मित्र. पुढं 121, 122, 123. टीआयटी स्कोर बदलतोय मी. 124,
बघा 1 to 4 इथपासनं जे काही आपले बंधू आहेत SC BC या प्रवर्गातले ते सेफ झोन मध्ये आलेले इथून आतापर्यंतचे काही बॉर्डर आणि काही डेंजर झोन मध्ये आलेले. पुढे घेऊ आपण याला 1 to 5. बघा यांचा ओव्हरऑल रँक आलेला आहे 11,364 आणि प्रवर्गामध्ये बसतात हे. प्रवर्गामध्ये किती आला 1,136. 1 to 6, 1 to 7 प्रवर्गामध्ये 932 आहे आणि ओव्हरऑल 9,322 आलेला आहे. 1 to 8, 1 to 9 ओव्हरऑल रँक आलेला आहे ज्यांचा TAIT चा स्कोअर 129 असेल, SCBC त्यांचा प्रवर्ग असेल आणि त्यांचा ओव्हरऑल रँक 7,581 आणि त्यांच्या प्रवर्गामधला जो काही त्यांचा रँक आहे तो अंदाजे, हा शब्द पुन्हा वापरतो मी, अंदाजे 758. 130 681. तर हे घेतलेलं आहे आपण SEBC प्रवर्गाचा. आता मला प्रवर्ग बदलायचा आहे. पुन्हा इथला जो TAIT चा स्कोर घेतो मी, आपण 98 पासून बघतोय. 98 पासून आपण सुरुवात करूया आणि इथं आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. SCBC नंतर आलेला प्रवर्ग आहे OBC. यांच्या याला ज्या जागा आहेत त्या 2,470 रिक्त जागा त्यांच्या वाट्याला येतात त्यांच्या कोट्यानुसार. आणि आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या 1,70,108 आहे, ती इथं घेतलेली आहे. ज्यांचा TAIT चा स्कोर 98 आहे ते जर OBC प्रवर्गामध्ये असतील तर त्यांचा जो सर्वसाधारण रँक येतो तो येतो 74,913 आणि प्रवर्गातला रँक येतो 14,233. आपण लक्षात. आता मी हा TAIT चा स्कोर बदलत राहील. तुम्हाला खाली रिझल्ट पाहायचा आहे. रिझल्ट आता मी सांगणार नाही, रिझल्ट तुम्ही पाहत राहा. आता याला करतोय मी 99, TAIT चा स्कोर 99 घेतोय. खाली आपण रिझल्ट बघा. त्याच्यानंतर याला घ्यायचं ह्याचं आपल्याला 100. रिझल्ट सेक्शन आपण पाहत राहा. पुढं आपण याला 101 हा TAIT चा स्कोर घेतलेला आहे. त्यानंतर 102 हा स्कोर घेतलेला आहे मी TAIT चा. 103 खाली रिझल्ट पहा तुम्ही फक्त. आता याचा 103 ज्यांचा TAIT चा स्कोर आहे त्यांचा ओव्हरऑल रँक 58,616 आहे आणि त्यांच्या प्रवर्गातला म्हणजे OBC मधला त्यांचा रँक येतो 11,137. पुढं याच्यावर यांचा विषय परिणाम करते, यांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता परिणाम करते, त्यांचं समांतर आरक्षण सुद्धा परिणाम करते, महिला समांतर आरक्षण सुद्धा परिणाम करते. या सगळ्या गोष्टी याच्यावर इफेक्ट करतात. हा बदलते, मी आताच सांगतो तुम्हाला. 104 पुढं 105 106 107 108. प्रवर्ग जास्त असल्यामुळे थोडं फास्ट जायचंय आपल्याला. 108 TAIT चा स्कोर घेतला आपण. 109 ओव्हरऑल रँक 41,160 आलेला आहे आणि त्यांच्या प्रवर्गातला त्यांचा रँक आलेला आहे 7,820. 101 110 बघा ओव्हरऑल रँक आहे 38,551 आणि प्रवर्गातला रँक आलेला आहे 7,325. पुढं 111 112
113, 114, 115. AIT स्कोर घेतो आता 116, 117, 118. TAITचा स्कोर आहे, तुम्हाला रिझल्ट सेक्शन बघायचं. ओव्हरऑल रँकला 118चा, ज्यांचा TAITचा स्कोर आहे 118, त्यांचा ओव्हरऑल रँक आला 21,276 आणि हा आलेला आहे 4,042. 119, 120, 121. पुढं TIT स्कोर 122, 123. ओव्हरऑल रँक आहे त्यांचा 13,737 आणि त्यांच्या प्रवर्गातील त्यांचा अंदाजित रँक येते 2,610. 124. बघा इथून आता 124 पासून जे काही ओबीसी प्रवर्गामधले आपले जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत, उमेदवार आहेत, ते आता सेफ झोन मध्ये आलेले आहेत. कारण काय, तर त्यांचा सर्वसाधारण रँक 12,508 आलेला आहे आणि त्यांच्या प्रवर्गातील रँक आहे 2,377. ज्या काही अवेलेबल जागा त्यांच्यासाठी आहेत त्या 2,470. म्हणजे 124 पासून ते सेफ झोन आहे. याच्यानंतर बॉर्डर झोन मध्ये आणि काही मग त्याच्या खाली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डेंजर. याला आता चेंज करायचंय आपल्याला 125. त्याच्यानंतर 126, 127, 128, 129, 130. TAITचा स्कोर. आणि 130 हे ओबीसी प्रवर्गामधले शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचा ओव्हरऑल रँक येते 6,814 आणि त्यांच्या प्रवर्गामधला त्यांचा जो रँक आहे तो आहे 1,255. तर अशा प्रकारे आपण हे ओबीसी प्रवर्गाच्या बाबतीत केलं आहे. आता पुढे 98 पासून आपल्याला ज्यांचा TAITचा स्कोर 98 आहे आणि त्यांचा प्रवर्ग मला आता बदलायचा आहे. ओबीसी नंतर मी पुढचा प्रवर्ग घेतोय प्रवर्ग. जर 98 त्यांचा समजा असेल TAITचा स्कोर, तर त्यांचा ओव्हरऑल रँक येते 74,913 आणि त्यांच्या प्रवर्गातील जो त्यांचा रँक आहे तो आहे 9,739 आणि त्यांच्यासाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या आहेत 1,690. तर याला आता मी पुढे चेंज करत राहतोय. तुम्ही खाली रिझल्ट सेक्शन मध्ये बघायचं आहे ओव्हरऑल रँक काय येते आणि अंदाजित रँक काय येते. बघा याला आपल्याला 99 खाली तुम्हाला दिसेल, 100, पुढं 101. तुम्ही रिझल्ट सेक्शन बघत राहा. ओव्हरऑल रँक आलेला आहे 64,996 आणि त्यांचा जो प्रवर्ग आहे त्यातला रँक आहे 8,449. 102, त्यानंतर 103, पुढे 104. ओव्हरऑल रँक दिसेल तुम्हाला 55,516 आणि प्रवर्गाचा रँक आहे 7,217. 105, 106, 107, 108, 109. बघा
ओव्हरऑल रँक आलेला आहे 41,160 आणि त्यांचा जो प्रवर्गातील रँक आहे तो आहे 5,351. 110 111 TAIT स्कोर टाकलेला आहे मी तिथं. त्याच्यानंतर 112 पुढे घ्यायचं आपल्याला 113 114 114 115 116 117 118 119 120 121 122 TAITचा स्कोर टाकलेला आहे मी. 123 124 बघा आता इथं ज्या शिक्षक उमेदवारांचा ज्यांची कॅटेगरी SC कॅटेगरी आहे आणि त्यांचा TAITचा स्कोर 130 आहे, तर त्यांचा ओव्हरऑल रँक येतो 12,508 आणि त्यांचा SC कॅटेगरीचा जो रँक आहे तो आहे 1,626. म्हणजे ते आता सेफ झोन इथून सेफ झोन सुरू झालेला आहे. याच्या अगोदर बॉर्डर झोन येते काही 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 जर गेलो आपण तर ते डेंजर झोन येतो. सॉरी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे 125 125 11,364 1,477 126 पुढं 127 TAITचा स्कोर टाकतोय. 128 तुम्हाला फक्त रिझल्ट सेक्शन बघायचं. 128 ज्यांचा TAITचा स्कोर आहे त्यांचा ओव्हरऑल रँक 8,415 आणि त्यांच्या प्रवर्गानुसार म्हणजे SC प्रवर्गानुसार 1,094. 129 130 ज्या शिक्षक उमेदवारांचा TAITचा स्कोर 130 आहे ते SC कॅटेगरीमध्ये येतात. त्यांचा ओव्हरऑल रँक येते 6,814 आणि अंदाजित रँक आहे त्यांचा 886. अशा प्रकारे आपण हा जो प्रवर्ग होता SC प्रवर्गाचा रँक कॅल्क्युलेट केलेला आहे. आता मी प्रवर्ग मित्र बदलतोय. प्रवर्ग त्याच्यानंतर घेतोय मी ST प्रवर्ग घेऊ आपण आणि इथं 98 पासून सुरुवात करू. बघा ST प्रवर्गासाठी ज्यांचा 98 स्कोर आहे त्यांचा जो ओव्हरऑल रँक आहे तो 74,913 आणि त्यांचा जो कॅटेगरी रँक आहे तो येते 5,244. त्यांच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त जागांची संख्या आपण 910 गृहीत धरलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आता आपण थोडं फास्ट जाऊया. तुम्हाला खाली रिझल्ट सेक्शन फक्त बघायचं आहे. त्यांचा TAITचा स्कोर 99 आहे. तो खाली त्यांचा रँक तुम्हाला दिसेल 100 आहे. खाली दोन्ही रँक दिसतात, ओव्हरऑल दिसते आणि कॅटेगरी रँक सुद्धा दिसते. त्याच्यानंतर 101 आहे. पुढं 102 त्यानंतर 103 TAIT स्कोर टाकतोय मी. 104 105 106 107
108, 109, 110, 111, 112, 113, 114 TIT score, 115, 116, 117. रिझल्ट सेक्शन बघायचं आपल्याला. 118, 119, 120, 121, 122 TIT score, 123, 124. बघा इथून सेफ झोन मध्ये दिलेले आहेत. जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची ST कॅटेगरी आहे आणि त्यांचा TAIT चा स्कोर 124 आहे, तर त्यांचा ओव्हरऑल रँक 12,508 आणि त्यांच्या प्रवर्गातला जो रँक येते तो 876. म्हणजे 124 पासून ते सेफ झोन मध्ये आहेत. 123 वगैरे खाली जर घेतलं तर ते बॉर्डर झोन मध्ये, त्याच्या खाली जर आपण उतरत्या क्रमाने गेलो तर डेंजर. आता पुढं 125, 126, 127 TIT स्कोर टाकतोय मी. त्यानंतर 128, 129, 130. तर ज्यांचा ST प्रवर्गातील शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोर 130 असेल तर त्यांचा ओव्हरऑल रँक 6,814 येते आणि त्यांचा जो कॅटेगरी रँक आहे तो 477 येते. तर हे झालं आता ST कॅटेगरीच्या बाबतीत. पुन्हा आपल्याला 98 पासून स्टार्ट करायचं आहे आणि इथं आता कॅटेगरी मला चेंज करायची. पुढची कॅटेगरी घेतोय मी ST नंतर VJA. आज एकही कॅटेगरी सोडत नाही, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, याला स्किप करू नका. व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा. माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला मित्र सबस्क्राईब करा. बघा ज्यांचा 98 आहे VJA मध्ये त्यांच्या वाट्याला उपलब्ध जागा 390 येतात रिक्त जागा आणि ओव्हरऑल रँक 74,913 येते. अंदाजित रँक त्यांचा येते 2,247. पुढं आता हा स्कोर मी बदलतो. तुम्ही खाली निकाल सेक्शन बघत जा. 99, त्याच्यानंतर 100 TIT स्कोर, त्यानंतर पुढे 101. पुढे घ्यायचं आपल्याला 102 TIT स्कोर, 103. त्यांचा खाली तुम्ही रँक बघत राहा. 104, त्यानंतर 105, पुढे 106, 107, 108, 109, 110, 111 TIT स्कोर, 112, 113, 114. खाली तुम्हाला रँक दिसणार आहे. 115,
त्याच्यानंतर 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124. बघा इथून 124 VJA प्रवर्ग, त्यांचा TAIT चा स्कोअर जर 124 असेल तर त्यांचा सर्वसाधारण जो रँक आहे तो 12,508 येते आणि तुमचा जो प्रवर्गातील अंदाजित रँक आहे तो 375 आहे. म्हणजे तुम्ही आता सेफ झोन मध्ये आहे. 124 पासून पुढे जे काही VJA चे उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत. त्याच्या खालचे जे आहेत ते बॉर्डर झोन मध्ये आहेत आणि त्याच्या खाली जे आहेत ते डेंजर झोन मध्ये आहेत. पुढं 1 to 5, 1 to 6, 1 to 7, 1 to 8, 1 to 9, 1 to 0. बघा आता 130 पर्यंत आलो. ज्या VJA मधल्या शिक्षक उमेदवारांचा TAIT चा स्कोअर 130 असेल तर त्यांचा ओव्हरऑल रँक 6,814 येतो आणि त्यांचा कॅटेगरी रँक 204. हा झाला VJA. पुढं आपल्याला आणखी आता प्रवर्ग चेंज करायचा आहे. 98 TAIT चा स्कोअर आहे, तिथून मला स्टार्ट करायचं आहे आणि आता VJA नंतरचा आहे NTB. NTBच्या वाट्याला आलेल्या रिक्त जागांची संख्या 325 आहे. 98 जर TAIT चा स्कोअर असेल तर त्यांचं सर्वसाधारण रँक येते 74,913. तुमच्या प्रवर्गातील अंदाजित रँक 1,813 आहे. आता पुढे हे मी बदलत राहतो. तुम्हाला खाली रिझल्ट सेक्शन बघायचं आहे. 99 खाली रिझल्ट सेक्शन बघितला. 100 TAIT चा स्कोअर. त्याच्यानंतर 101, 102 TAIT चा स्कोअर. 103, 104, 105 TAIT स्कोअर टाकतोय मी. त्याच्यानुसार खाली तुम्हाला रिझल्ट दिसेल. 106, 107, 108, 109, 110, 111 TAIT स्कोअर. 112, 113, 114. त्याच्यानंतर TAIT स्कोअर टाकू आपण 115, 116, 117, 118, 119 TAIT स्कोअर. 120, 121, 122, 123, 124 TAIT स्कोअर. 124 पासून हे सेफ झोन मध्ये आहेत आणि त्याच्या अगोदरचे जे आहेत ते बॉर्डर झोन मध्ये आहेत आणि त्याच्या खाली जर आपण उतरत्या क्रमाने गेलो तर मग डेंजर झोन मध्ये. कारण 325 जागा अवेलेबल आहेत आणि 313 याचा अंदाजित रँक आलेला आहे NTB कॅटेगरी नुसार. पुढे 1 to 5, 1 to
6 1 2 7 1 2 8 1 2 9 1 3 0. एनटीपी मध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा जर TAIT स्कोर 130 असेल तर त्यांचा ओव्हरऑल रँक येते 6814 आणि त्यांच्या कॅटेगरी रँक येते 170. आता आपल्याला इथं पुन्हा 98 पासून सुरुवात करायची आहे, प्रवर्ग बदलायचा आहे. 98 इथं मी प्रवर्ग आता चेंज करतो, NTB नंतर येणारा प्रवर्ग आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो आहे NTC. 98 जर तुमचा TAIT स्कोर असेल तर सर्वसाधारण रँक 74,913 येते. त्याच्यानंतर हा येतो 2,622 आणि त्यांच्या ज्या जागा आहेत त्या 455. याला 99 आपण आता स्कोर बदलत जाऊ. त्याच्यानंतर 100 खाली रिझल्ट सेक्शन तुम्ही बघायचं आहे. 101 102 103 TAIT स्कोर टाकतोय. 104 105 106 107 108 TAIT स्कोर 109 110 111 112 TAIT स्कोर आहे. 113 114 115 TAIT स्कोर. TAIT स्कोर 116 117 118 119 120 121 122 123 124 TAIT स्कोर आहे. बघा इथून 124 त्यांचा ओव्हरऑल रँक येतो 12,508 आणि त्यांच्या प्रवर्गामधला त्यांचा जो रँक आहे तो आहे 438. त्यामुळे इथून 124 पासून NTC चे जे उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत. त्याच्या खाली जे आहेत ते बॉर्डर झोन मध्ये आहेत आणि नंतर उतरत्या क्रमाने आपण जर गेलो तर ते डेंजर येतात. पुढं 1 2 5 1 2 6 1 2 7 1 2 8 1 2 9 स्टेटचा स्कोर 130. यांचा ओव्हरऑल रँक येते 6,814. जे NTC चे शिक्षक उमेदवार आहेत आणि त्यांचा TAIT स्कोर जर 130 असेल तर ओव्हरऑल रँक त्यांचा 6,814 आणि त्यांच्या प्रवर्गातील अंदाजित रँक 238. पुन्हा आता 98 पासून आपल्याला TAIT स्कोर घ्यायचा आहे. याच्यामधली जी कॅटेगरी आहे ती आता मला चेंज करायची आहे. NTD घेतोय मी. NTD घेतल्यानंतर ज्या शिक्षक उमेदवारांचा टेटचा स्कोर 98 आहे त्यांचा ओव्हरऑल रँक येते 74,913 आणि त्यांच्या प्रवर्गातील जो काही त्यांचा रँक आहे तो आहे 1,498 आणि त्यांच्याकडे आलेल्या जागा 260 रिक्त जागा. आता याला मी चेंज करत राहतो. तुम्हाला रिझल्ट सेक्शन या NTDच्या उमेदवारांना पाहिजे. 99 खाली रिझल्ट सेक्शन पहा. 100 101 102 103 104
TIIT स्कोर टाकतोय मी 105. खाली तुम्हाला तुमचा ओव्हरऑल रँक दिसेल आणि तुमचा कॅटेगरी रँक दिसेल. त्याच्यानंतर 106, 107, पुढे 108. त्याच्यानंतर TIIT स्कोर 109, 110, 111. TIIT स्कोर 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120. आपण रिझल्ट सेक्शन पाहत राहा. मी इथं TIIT चा स्कोर हा बदलत राहतो. 121. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 122, 123, 124. बघा इथून सेफ झोन मध्ये आहेत. NTD मध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा टेटचा स्कोर 124 आहे. त्यांचा ओव्हरऑल रँक इथं 12,560 आणि त्यांचा प्रवर्गातला रँक इथे 250. तर 124 पासून सेफ झोन मध्ये आहेत आणि 124 पासून खाली 123 वगैरे तर 120 पर्यंत डेंजर आपल्या बॉर्डर झोन मध्ये आहेत. आणि त्याच्या खाली जर केलो आपण तर डेंजर झोन. पुढं 125. टेटचा स्कोर 126, 127, 128, 129, 130. NTD मधले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा TIIT चा स्कोर जर 130 असेल तर त्यांचा जो काही ओव्हरऑल रँक आहे तो आलेला आहे 6,814 आणि त्यांच्या प्रवर्गातला रँक त्यांचा 136. हे कॅल्क्युलेटर सांगते. आणि याच्यावर यांचा विषय, त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, त्यानंतर समांतर आरक्षण हे सगळं परिणाम करते. म्हणजे हा मग खाली येते त्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणामध्ये. पुन्हा आता आपल्याला 98 TIIT स्कोअर घ्यायचा आहे आणि आता प्रवर्ग मी चेंज करतो. NTD नंतर माझ्याकडे SBC प्रवर्ग, हा SBC घेतलाय. त्यांच्या वाट्याला 260 जागा येतात. तर 98 ज्यांचा स्कोअर आहे त्यांचा ओव्हरऑल रँक 74,913. त्यांच्या प्रवर्गातील अंदाजित रँक येते 1,438. आता हा टॅटचा स्कोर मी चेंज करतो. खाली तुम्ही रिझल्ट बघत राहा. 99, 100. TIIT स्कोर 101, 102. त्याच्यानंतर 103. त्यानंतर 104. त्यानंतर 105. पुढं 106. पुढे येते 107, 108, 109, 110, 111. TIIT स्कोर 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120,
1 2 1 1 2 3 TIT स्कोर 1 2 4 बघा 1 2 4 पासून SBC चे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत आणि त्याच्या खाली बॉर्डर झोन, डेंजर झोन. पुढे 1 2 5 TIT स्कोर 1 2 6 1 2 7 1 2 8 1 2 9 लास्ट 1 3 0 TIT स्कोर. ज्या SBC चे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा TIT चा स्कोर 130 असेल तर त्यांचा ओव्हरऑल रँक येतो 6814 आणि त्यांचा कॅटेगरी रँक 136 येतो. पुढं आता शेवटचा मी याच्यामध्ये एक प्रवर्ग राहिलेला आहे. आज आपण सर्वच प्रवर्ग मित्र कव्हर केलेले आहेत, कारण बरेचसे शिक्षक उमेदवार कमेंट्स मध्ये लिहितात मग आमचा प्रवर्ग का सोडला तुम्ही. आज आपल्याला कोणता सोडायचा नाही. EWS घेऊ आपण. 1300 जागा आलेल्या आहेत त्यांना. त्याच्यानंतर 98 ज्या EWS मधल्या शिक्षक उमेदवारांचा स्कोर आहे त्यांचा ओव्हरऑल रँक येते 74,913. त्याच्यानंतर त्यांच्या प्रवर्गामधला रँक येते 7,491. आता मी हा स्कोर TIT चा स्कोर चेंज करतो. तुम्ही रिझल्ट सेक्शन बघत राहा. 99 100 100 त्याच्यानंतर 101 त्याच्यानंतर 102 नेक्स्ट TIT स्कोर 103. खाली बघायचं आहे आपल्याला रिझल्ट सेक्शन. 104 105 106 107 TIT स्कोर 108 109 110 111 112 113 114 TIT स्कोर 115 116 117 118 119 120 121 122 पुढं 123 TIT स्कोर 124 बघा इथून 124 EWS ज्या शिक्षक उमेदवारांचा TIT चा स्कोर आहे ते सेफ झोन मध्ये आलेले आहेत. तर जर आपण मागे गेलो तर काही बॉर्डर झोन मध्ये काही डेंजर झोन मध्ये आहेत. या टॅट स्कोरवर त्यांचा विषय, त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, समांतर आरक्षण सगळं परिणाम करते. 1 to 5 1 to 5 1 to 6 TIT स्कोर घेतलाय आपण. 1 to 7 1 to 8 त्यानंतर 1 to 9 पुढं 130 म्हणजे EWS मध्ये जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा TIT चा स्कोर 130 आहे तर त्यांचा सर्वसाधारण म्हणजे ओव्हरऑल रँक त्यांचा 6,814 येतो आणि त्यांचा EWS या प्रवर्गामधला जो रँक आहे तो 681 येतो.
तर अशा प्रकारे मित्र आपण आज सर्व प्रवर्गाचे रँक तुम्हाला काढून दिलेले आहेत. पुन्हा एकदा माझी सगळ्यांना नम्र विनंती राहणार आहे की मित्र, हा मी एक डेटा म्हणजे 1,70,108 हीच फिगर याच्यामधली खरी आहे. बाकीचा डेटा मी 2000 जे काही 22ची शिक्षक भरती आहे त्याच्यावरून कॅल्क्युलेट केलेला आहे. मीन आणि SD हा त्याच्यावरनं घेतलेला आहे. आणि जे काही रिक्त पदांची संख्या आहे ती मी जी माहीत पडलेली आहे त्याच्यावरनं घेतलेली आहे. तुमच्याकडे माहित असेल तर ते मला कमेंट्स मध्ये टाका, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो, तुम्हाला रँक काढून देतो. आपल्याला चालतंय असं काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्यामधनं आपल्याला प्राधान्यक्रम भरत असताना हा स्टडी करून विचार करून आपल्याला व्यवस्थित प्राधान्यक्रम भरायचे आहे, जेणेकरून माझे जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते आदरणीय आहेत माझ्यासाठी. कारण त्यांचं जो काही हे आहे त्यांना काय त्रास होतो आहे, 2012 पासून जे शिक्षक भरती मित्र बंद होती ती 2017 ओपन झालेली आहे. 2017 नंतर ती शिक्षक भरती चालत चालत 2022 पर्यंत आलेली आहे. आणि आता ही 2025 ची आहे, हे 2026 मध्ये तुम्हाला काय मानसिक त्रास आहे हा मी जाणतोय, हे मला माहित आहे, कारण मी या फील्ड मधलाच आहे. हे आपण हात जोडून माझी तुम्हाला ही एक नम्र विनंती आहे, लक्षात घ्या. आणि हा जो उपक्रम आहे हा याच्यामधनं काहीतरी थोडाफार एक कल्पना यावी तुम्हाला, एक थोडस प्राधान्यक्रम देत असताना आपला काय नाही थोडाफार फायदा होईल तीच एक याच्यामधनं अपेक्षा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याला लाईक करा, याला तुमच्या शिक्षक उमेदवारांकडे भरपूर शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्या मी आणखी अशाच प्रकारे प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ सुद्धा सांगतो काय येणार आहे तो. हा रँक आहे, उद्या आपण याच्या कट ऑफ वर सुद्धा चर्चा करूया. तर आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.